विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 25th डेचा बेस कोर्स डे 20 आणि याच्यामध्ये युनिट घेतलेला आहे बँक ट्रान्झॅक्शन. युनिट कोणता आहे? बँक ट्रान्झॅक्शन. म्हणजे इथे आपल्याला बँकेचे व्यवहार अभ्यासायचे आहे. एक टेबल त्यांनी दिलेला आहे. तुम्ही जर ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमात पाहिलं असेल त्याच्यात म्हटलं पासबुक इज इश्यू फॉर अ सेव्हिंग अकाउंट अँड रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. अमाउंट्स डिपॉझिटेड, विथड्रॉ अँड द बॅलन्स आर रेकॉर्डेड इन इट विथ देअर डेट्स. बँकेचे व्यवहार करत असताना बँक आपल्याला एक बुक देते ज्याला आपण पासबुक म्हणतो. त्या पासबुकामध्ये आपण केलेल्या सर्व व्यवहाराच्या नोंदी त्याच्यामध्ये घेतलेल्या जातात. त्याच्यात नोंदी कोणत्या असतात तर पहिले क्रम असतो, लाईन नंबर, त्यानंतर डेट, कोणत्या तारखेला आपण व्यवहार केला, त्यानंतर व्यवहार कोण्या स्वरूपात केला, चेकने केला, कॅशने केला, की आपण वैयक्तिक त्यामधून पैसे काढले किंवा वैयक्तिक पैसे त्यामधून जमा केले किंवा आपल्याला आपल्या अमाऊंटवर काही त्याच्यावर व्याज मिळालं का, या सगळ्या नोंदी या पार्टिक्युलर्समध्ये घेण्यात येते. जर आपण चेकनं व्यवहार केले असेल तर चेक नंबर त्यामध्ये नोंदविले जाते. त्यानंतर अमाऊंट विथड्रॉ, म्हणजे आपण जर पैसे काढले असेल तर त्या ठिकाणी त्या नोंदी घेतल्या जाते. त्यानंतर आहे अमाऊंट डिपॉझिटेड, जर आपण पैसे बँकेमध्ये जमा केले असेल तर कसल्या नोंदी त्या ठिकाणी घेतल्या जाते. आणि शेवटी असते बॅलन्स, की आपल्या अकाउंटमध्ये नेमके किती पैसे शिल्लक आहे किंवा जमा आहे त्याच्या नोंदी. तर अशा पद्धतीने बँकेच्या पासबुकावर जी माहिती भरलेली असते त्या माहितीचं विश्लेषण या ठिकाणी त्यांनी या टेबलद्वारे करून दिलेलं आहे. ते तुम्ही सहज अभ्यासू शकता. यावरून आपल्याला काय शिकायचं आहे तर अमाऊंट स्पेसिफाईड ऑन चेक डिपॉझिटेड इन द अकाउंट ऑफ द पर्सन हुज नेम इज रिटन ऑन द चेक, सेम अमाऊंट विल बी डिडक्टेड फ्रॉम द अकाउंट ऑफ द पर्सन हू हॅज इश्यू अ चेक. काय म्हटलं, चेकनं जर आपल्याला व्यवहार केलेला असेल, आपण ज्या व्यक्तीने आपल्याला चेक दिलेला असेल त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून तेवढी रक्कम कमी होते, डिडक्ट होते आणि ती रक्कम आपल्या अकाउंटमध्ये जमा होते. अ पासबुक शो एंट्री ऑन एन इंटरेस्ट पेड बाय द बँक टू द अकाउंट होल्डर. ज्याच्या नावाचं ते पासबुक असेल त्याच्या पासबुकामध्ये जर त्यांनी काही व्यवहार केलेला असेल, काही रक्कम त्याची बँकेमध्ये जमा असेल तर बँक आपल्याला त्यावर व्याज देते आणि ते व्याज त्या बँकेच्या पुस्तिकेत म्हणजेच पासबुकामध्ये नोंदविले जाते. अशाच एका व्यवहाराचा टेबल त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो टेबल आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी पहिल्या याच्यात त्यांनी दिलेला आहे लाईन नंबर, कोणत्या लाईनवर कोणती इन्फॉर्मेशन त्यांनी घेतली ते. त्यानंतर आहे डेट, कोणत्या तारखेला व्यवहार झाला. त्यानंतर आहे पार्टिक्युलर, कुठल्या स्वरूपाचा व्यवहार झाला. त्यानंतर आहे चेक नंबर, चेकनं जर व्यवहार झाला असेल तर त्या चेकचा नंबर किती. त्यानंतर आहे अमाऊंट विथड्रॉ, किती रक्कम आपण आपल्या खात्यामधून काढलेली आहे. त्यानंतर आहे अमाऊंट डिपॉझिट, आपण किती अमाऊंट आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. आणि शेवटी आहे बॅलन्स, आपल्या अकाउंटमध्ये किती अमाऊंट बॅलन्स आहे. असे हे टोटल रकाने आहे. 2 3 4 5 6 7 रकाने, 7 कॉलम या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. त्यांनी पहिला व्यवहार केलेला आहे नंबर 1 21 तारखेला 21/12/2022. हा व्यवहार चेकद्वारे केला आहे म्हणून इथे नाव लिहिलेलं आहे. चेक, ज्या चेकद्वारे व्यवहार केला होता त्या चेकचा नंबर होता 3,43,563. त्यानंतर या चेकद्वारे आपल्या अकाउंटमध्ये रक्कम डिपॉझिट केली म्हणजे जमा करण्यात आली आणि जमा केलेली रक्कम आहे 2000 रुपये.
आणि इथे झाले टोटल 5000. याचा अर्थ आपल्या अकाउंटमध्ये या आधी 3000 रुपये आधी जमा असेल, म्हणून या ठिकाणी ही रक्कम झाली 5000. त्यानंतर दुसरा व्यवहार केला 23 तारखेला, 23/12/2020. आणि हा व्यवहार आपण ज्याचा पासबुक होता त्यांनी स्वतः केलेला आहे. या व्यवहारामध्ये त्यांनी रक्कम बँकेतून काढलेली आहे 3000 रुपये, 3000 रुपीज विथड्रॉ फ्रॉम आवर अकाउंट. मग 3000 रुपीज जर त्याच्यातून काढले तर आपल्या अकाउंटमध्ये किती जमा राहील? बॅलन्स होता 5000, काढले 3000, म्हणजे या ठिकाणी जी अमाऊंट जमा राहील ती अमाऊंट राहील 2000. हे अमाऊंट या ठिकाणी जमा राहील. त्यानंतर त्यांनी तिसरा व्यवहार केला आणि हा व्यवहार केला आहे 9/1/2021 ला. कॅशने व्यवहार केलेला आहे आणि कॅशने व्यवहार केलेला असून त्याने बँकेमध्ये जमा केलेला आहे 3000 रुपये. मग आपल्या बँकेमध्ये खात्यामध्ये आधी किती होते? 2000, आता किती आहे? 3000. मग या दोघांची होईल सम, आणि ती सम ही या ठिकाणी 5000. डिपॉझिट केले, विथड्रॉ केले. डिपॉझिट जर केले तर डिपॉझिट केलेली रक्कम ही आपल्या अकाउंटमध्ये ऍड होते. ठीक आहे, अकाउंटमध्ये ऍड होते. आणि जर विथड्रॉ केले तर ती रक्कम आपल्या अकाउंटच्या अमाऊंट मधून ती सबट्रॅक्ट होते. ठीक आहे, डिपॉझिट म्हणजे ऍड म्हणजे पॉझिटिव्ह, आणि विथड्रॉ म्हणजे काढणे, कमी करणे, म्हणजेच काय होईल? निगेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा व्यवहार त्यांनी केलेला आहे 18 तारखेला, 18/1/2021. व्यवहार चेकने केला. चेक नंबर आहे 4,52,000 और 4,52,312. चेक नंबर आपण रकमेप्रमाणे रीड करत नाही, आपल्याला त्याला डिजिट प्रमाणे रीड करायचा असतो. आणि चेकने आपण अमाऊंट विथड्रॉ केली आहे, म्हणजे बँकेतून रक्कम काढलेली आहे. म्हणजे बँकेतून रक्कम जर काढली तर आपल्या बॅलन्समध्ये काय होईल? कमी होईल. आपला बॅलन्स किती होता? 5000. 5000 मधून किती गेले? आता या ठिकाणी पहा, 9 तारखेचा एक व्यवहार केला आपण. सॉरी, या ठिकाणी होते 2000. ओके, 2 + 2 इथे किती होईल? 4000. ठीक आहे, इथे 2000 होते, 2 + 2 4, आणि 4000 मधून 3000 जर काढले तर शिल्लक किती राहील? 1000. शिल्लक राहील ते 1000 रुपये. त्यानंतर पाचवा व्यवहार त्यांनी केलेला आहे 25 तारखेला, 25/2/2021. आता इथे व्यवहार झालेला नाही, आपल्याला जे अमाऊंट होती बँकेमध्ये त्याच्यावर इंटरेस्ट मिळालेला आहे, आणि तो इंटरेस्ट आपला डिपॉझिट मध्ये जमा होतो. मग हे 26 आणि हे या दोघांची टोटल इथे म्हणजे 1026 एवढी रक्कम आपल्या अकाउंटमध्ये जमा आहे. तर या पद्धतीने हे बँकेचे व्यवहार होतात. क्लिअर? तर हा होता 25व्या दिवसाचा अभ्यासक्रम. आता बघूया आपण 26व्या दिवसाचा अभ्यासक्रम, डे 26. 26व्या दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बँकेमध्ये जर आपली काही अमाऊंट जमा असेल तर बँक आपल्याला त्या अमाऊंटवर किती रुपये व्याज देते, इंटरेस्ट देते, याच्याशी संबंधित आहे. एक उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे. अल्का टूक अ लोन ऑफ
₹50,000 at 12 PCPA % per annum म्हणजे वार्षिक दर आहे तो. इंटरेस्ट फॉर 5 years फ्रॉम अ बँक टू बाय अ टू व्हीलर खरेदी करण्यासाठी अलकाने बँकेकडून ₹50,000 लोन दरसाल दरशेकडा 12 रुपये दराने 5 वर्षासाठी घेतले. At the end of 5 years, she had to pay back an amount of ₹6,000 over and above what she had borrowed. 5 वर्षानंतर तिला त्या बँकेला जेवढा तिनं कर्ज घेतलेलं होतं त्यापेक्षा ₹6,000 अमाऊंट जास्त द्यावी लागली. तर she had to pay back an amount ₹6,000 over and above that she had borrowed. जेवढं कर्ज घेतलं होतं त्याच्यापेक्षा ₹6,000 तिला जास्त द्यावे लागले. तर मग तिला बँकेमध्ये एकूण किती रक्कम भरावी लागली हे आपल्याला काढायचं आहे. बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन फिल इन द बॉक्सेस बिलो. प्रिन्सिपल म्हणजे सुरुवातीला घेतलेली रक्कम. कर्जावर किती रक्कम घेतलेली होती? कर्जावर रक्कम घेतलेली होती 50,000. किती रक्कम होती? 50,000. आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय होता? PCPA. रेट ऑफ इंटरेस्ट होता 12%. ठीक आहे. मग तिला इंटरेस्ट म्हणून किती रुपये जास्तीचे भरावे लागले हे आपण नंतर काढू. टाइम पिरियड किती दिलेला होता? मग त्याला मुदत दिलेली होती 5 years. ओके. मग तिला टोटल अमाऊंट रिटर्न ऑफ द बँक काय म्हटलं त्यांनी? शी हॅड टू पे बॅक अन अमाऊंट ₹6,000 ओव्हर. जास्तीची तिला किती रुपये भरायला लागले? 6,000. आणि ते जास्तीचे भरलेली रक्कम म्हणजे काय आहे? इंटरेस्ट आहे. ₹6,000 तो झाला इंटरेस्ट. ओके. त्यानंतर मग बँकेला टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक. बँकेमध्ये एकूण किती रक्कम भरावी लागली? 50,000 प्लस 6,000 दॅट इज इक्वल टू 56,000. एवढी रक्कम बँकेमध्ये भरावी लागली. क्लिअर. हे उदाहरण होतं सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट संबंधी या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे बघा. रेट ऑफ इंटरेस्ट % पर एनम दॅट इज आर. तो आर ने दर्शवण्यात येते. इंटरेस्ट ऑन ₹100 फॉर 1 year दॅट इज आर. इंटरेस्ट ऑफ ₹P फॉर 1 year. जर P वर्षासाठी असेल तर P इंटू R अपॉन 100. आणि इंटरेस्ट फॉर ₹1 year दॅट इज R अपॉन 100. आणि इंटरेस्ट ऑन ₹P फॉर N year. आणि काही वर्षासाठी घेतलं असेल तर सूत्र त्यांनी इथे फॉर्म केलेलं आहे P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करून दिलेला आहे. लिहिलेला आहे सिंपल interest is P into R into N upon 100. हा फॉर्म्युला कसा फॉर्म झाला? पहिल्यांदा काय म्हटलं त्यांनी? ₹100 म्हणजे P जर 100 असेल तर 1 वर्षासाठी हा जो रेट आहे, ठीक आहे, कुठलाही अमाऊंट आपण जेव्हा गुंतवतो तेव्हा 1 वर्षासाठी ₹100 तो रेट निश्चित होतो. म्हणून त्याला आपण म्हणतो PCPA % पर एनम. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला तो P वर्षासाठी घ्यायचा असेल, ठीक आहे, 1 वर्षासाठी R, 1 वर्षासाठी R, मग P वर्षासाठी PR. ठीक आहे. 1 वर्षासाठी R डिवायडेड बाय 100 आपण घेऊ.
1 वर्षासाठी रेट झाला किंवा इंटरेस्ट आपल्याला मिळेल 100 रुपयाला 1 वर्षासाठी R/100 इंटरेस्ट मिळेल. R/100 1 रुपयाला घेतलं तर 1/100. R/साठी घेतलं तर R/100. R जर रेट घेतला त्यांनी 1 जर रेट घेतला तर 1/100. R रेट घेतला तर R/100. हे झालं 1 वर्षासाठी किंवा 100 रुपयासाठी. आणि जर P रुपयासाठी जर आपण घेतलं म्हटलं तर P × R/100. आणि N वर्षासाठी जर घेतलं म्हटलं तर P × R × N डिवायडेड बाय 100. अशा पद्धतीने सिंपल इंटरेस्टचा हा फॉर्म्युला इथे त्यांनी दिलेला आहे. एक उदाहरण ॲज ए प्रॅक्टिस म्हणून आपल्याला सॉल्व करायचं आहे. ते उदाहरण आपण बघूया. Ramrao took a loan of 6,000 rupees from a bank at 10 PCPA for 2 years. What is the total interest he must pay to the bank? रामरावने बँकेकडून 6,000 रुपये 10% व्याजाने 2 वर्षासाठी घेतले. मग आता आपल्याला हे उदाहरण जर सोडवायचं आहे तर या ठिकाणी जे आपण व्हेरिएबल विचारात घेतलेले आहे म्हणजे प्रिन्सिपल ॲज P, रेट ॲज R, नंबर ऑफ इयर ॲज N यांचे व्हॅल्यू पहिले डिसाईड करावे लागेल. मग इथे प्रिन्सिपल किती आहे? प्रिन्सिपल आहे ₹6,000. त्यानंतर रेट आहे 10% आणि त्यानंतर टाइम पिरियड म्हणजे N आहे 2 इयर. N आहे 2 इयर. फॉर्म्युला कोणता आहे? सिंपल इंटरेस्ट इज P × R × N अपॉन 100. याची व्हॅल्यू पुटअप करा. P ची व्हॅल्यू 6,000, R ची व्हॅल्यू 10, N आहे 2 अपॉन 100. Here that is equal to, it means 6 to the 12. 12 वर 1 2 3 4 0 1 2 3 4 0 डिवायडेड बाय 100. आता इथे हे 2 0 आणि हे 2 0 कटले. किती आले? 1,200. म्हणून रामाराव मस्ट पे टोटल इंटरेस्ट ₹1,200. त्या ब्लँक तुम्हाला करायचे आहे. क्लिअर? त्यानंतर पाहू आपण 27th पेज. काय म्हटलं 27th पेज. या ठिकाणी त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. फक्त या ठिकाणी अमाऊंट म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणून जो अमाऊंट मिळते त्याच्यावर आधारित हे उदाहरण आहे. Alka took a loan of ₹50,000 at 12 PCPA interest for 5 years from her bank to buy a 2-wheeler. अलकाने 2-व्हीलर खरेदी करण्यासाठी बँकेकडून 50,000 रुपये लोन घेतलं, ज्याचा रेट होता 12% आणि ती 5 वर्षासाठी. आफ्टर द एंड ऑफ 5 years शी हॅड टू पे बँक अन अमाऊंट ऑफ 6,000 रुपीज ओव्हर. म्हणजे जास्तीचे तिला 6,000 रुपये भरावे लागले. अँड अबोव व्हॉट शी हॅड बॉरोड. तर तिने एकूण किती रुपये बँकेमध्ये भरलेले आहे, किती रुपये तिला बँकेचा भुर्दंड पडलेला आहे. बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन फिल इन द बॉक्सेस बिलो. द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल होता 50,000 आणि इंटरेस्ट होता 6,000. म्हणजे असे टोटल किती झाले? 56,000. आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला P × R × N डिवायडेड बाय 100.
आणि अमाऊंटचा फॉर्म्युला आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन आपल्याला खालचं एक उदाहरण सॉल्व करायचं आहे. Anil took a loan of rupees 50,000 rupees at 10 PCPA interest for 2 years from the bank to buy a machine. What amount will be returned to the bank at the end of 2 years? अनिलने 50,000 रुपये एका मशीनच्या खरेदीसाठी घेतले. त्याचा रेट होता 10% आणि 2 वर्षासाठी लोन घेतलेला आहे. तर त्याला बँकेला एकूण किती रक्कम परत द्यावी लागेल. तर या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे. हिअर प्रिन्सिपल दिलेला आहे म्हणजेच पी ची व्हॅल्यू 50,000. त्यानंतर रेट आपल्याला दिलेला आहे 10 PCPA दॅट इज 10%. त्यानंतर टाईम पिरियड आपल्याला दिलेला नंबर ऑफ इयर ते आहे 2 इयर. याच्यावरून पहिले आपल्याला काढायचा इंटरेस्ट. नाव interest is equal to P into R into N divided by 100. So that is equal to P ची व्हॅल्यू 50,000, R ची व्हॅल्यू N आहे 2 divided by 100. So that is equal to 5 1 जा 5, 5 2 जा 10. 10 वर किती 0 येईल 1 2 3 4 5 0 2 3 4 5 0 डिवाइडेड बाय 100. 2 0 2 0 कॅन्सल. किती आले इथे 1 वर 1 2 3 4 0 दॅट इज इक्वल टू 10,000. हा झाला इंटरेस्ट. आता आपल्याला घ्यायचं आहे अमाऊंट. अल्सो अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आर. पी किती आहे 50,000 दॅट इज 50,000 प्लस इंटरेस्ट आला 10,000. हे टोटल किती झाले 60,000. एवढी रक्कम बँकेला भरावी लागेल. ओके इथे आपला 27th डेचा ब्रिज कोर्स कंप्लीट होतो आहे. आता बघूया आपण 28 डेज. या ठिकाणी 28 डे साठी आपल्याला त्यांनी युनिट घेतलेला आहे रिलेशन बिटवीन सर्कमफरन्स अँड डायमीटर. ओके या ठिकाणी एक सर्कल त्यांनी काढलेलं आहे आणि या सर्कलमध्ये काही एलिमेंट काही टर्म्स दाखवलेले आहेत. सेंटर आहे ओ, हा डायमीटर AC, हे रेडियस आहे OB, दुसरी रेडियस इकडे घेतली आहे त्यांनी OE, एक कॉर्ड इथे दर्शवलेली आहे DE, दुसरी कॉर्ड या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे FG. ठीक आहे. आता ही माहिती आपल्याला या टेबलमध्ये यायची आहे. टेबलमध्ये काय दिलं आहे त्यांनी. पहिलं नाव आहे सेंटर, दुसरं आहे रेडार. एकापेक्षा जास्त रेडियस दाखवायचे असेल तर त्याला म्हणतात रेडार. तिसरं आहे डायमीटर आणि चौथं आहे कॉर्ड्स. आता सेंटर कोणतं दाखवलेलं आहे. सेंटर हा कोणता आहे ओ, म्हणजे इथे आपण लिहू सेंटर इज द पॉइंट ओ इज द सेंटर ऑफ ए सर्कल. त्यानंतर रेडार.
रेडाय म्हणजे काय तर सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट या दोन पॉइंटला जॉईन करणारा सेगमेंट म्हणजे एक रेडाय आहे ओबी ओसी ओए ओसी चार रेडाय आपण घेऊ शकतो कोणत्या रेडाय आहे से ओए से ओबी से ओसी एंड से ओई कारण ही सुद्धा रेड आहे ही रेड आहे ही आहे ही आहे त्यानंतर डायमीटर डायमीटर म्हणजे अशी कॉर्ड की जी सेंटर मधून जाते सेंटर मधून जाणारी एकच कॉर्ड आहे एसी इथे डायमीटर होईल से एसी त्यानंतर कॉर्ड कॉर्डचा अर्थ काय असते कॉर्ड म्हणजे सेंटरवरील कोणतेही दोन पॉइंट जॉईन करणारा सेगमेंट द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल म्हणून ही एक कॉर्ड आहे ही एक कॉर्ड आहे ही एक कॉर्ड आहे म्हणजेच आपल्याला इथे म्हणता येईल कॉर्ड म्हणून आहे से इथून जर सुरुवात केली आपण डी ई दुसरी कॉर्ड होईल से ए सी आणि तिसरी कॉर्ड होईल से एफ जी डायमीटर सुद्धा एक कॉर्ड असते एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर आपल्याला काही मेजरमेंट बद्दल दुसरा टेबल त्यांनी अभ्यासाला दिलेला आहे सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल सर्कम्फरन्स म्हणजे काय तर सर्कम्फरन्स म्हणजे सर्कलला जो कर्व पोर्शन आहे त्या कर्व पोर्शनची लेंथ आता एक साधं उदाहरण तुम्हाला देतो आपण एक लांब तार घेतली एक वायर और स्टील वायर ठीक आहे ही आपण लांब तार घेतली आणि या लांब तारीचे दोन्ही टोकं घेतली आणि त्या दोन्ही टोकाला असा कर्व दिला तर त्यापासून काय तयार केली सर्कल तयार केली ठीक आहे हा टोक आपण असा आणला हा टोक आपण असा आणला आता हा जो भाग आहे हा भाग कसा आहे म्हणजे आपल्याला काय या ठिकाणी काय मिळणार एक सर्कल आपल्याला मिळणार म्हणजेच आता ही जी वायर होती तार होती हिची जेवढी लेंथ असेल ठीक आहे तेवढीच लेंथ काय राहील या घेऱ्याची राहील आणि या घेऱ्याला आपण काय म्हणतो सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल ठीक आहे टोटल सर्क्युलर पाथ is the circumference of the circle fix one end of a thread पुन्हा एक त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे एक धागा घ्या थ्रेड घ्या त्या थ्रेडला एक खिळा घ्या आणि त्याला एका ठिकाणी गाठ बांधून फिक्स करा दुसरा त्या थ्रेडचा दोरा घ्या आणि तो दोरा घेऊन दुसऱ्या एंडला एक पेन्सिल किंवा काडी लावा आणि ती काडी अशी फिरवा या ठिकाणी फिरवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा गोल मिळेल आणि हा गोल म्हणजेच काय आपला सर्कल आहे मग एवढ्या भागाची लेंथ जर आपल्याला काउंट करायची असेल तर या सर्व भागाची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स असतो त्यानंतर एक टेबल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे सर्कम्फरन्स संबंधी तो टेबल आपण अभ्यासूया पहिल्या फिगरमध्ये इथे सिरियल नंबर दुसऱ्यामध्ये त्यांनी ऑब्जेक्ट दिलेला आहे कोणत्या ऑब्जेक्टवर वर्क केलं ते तिसऱ्यामध्ये सर्कम्फरन्स दॅट इज सी त्यानंतर आहे डायमीटर दॅट इज बी आणि त्यानंतर घेतला त्यांनी रेशिओ कशाचा सर्कम्फरन्स अपॉन डायमीटरचा ओके तर पहिल्या उदाहरणामध्ये एक वॉच त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी आणि या वॉचमध्ये त्यांनी आर्म घेतलेले आहे कोणते दोन आर्म एक आहे मिनिट आर्म आणि दुसरा आहे आवर आर्म ठीक आहे आता याचा सर्कम्फरन्स म्हणजे हा पूर्ण घेराची लेंथ ही लेंथ दिलेली आहे त्यांनी 44 सेंटीमीटर आणि डायमीटर आहे 14 सेंटीमीटर या दोघांचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो रेशो किती येईल 44/14 दॅट इज 3.14
हा रेशो इतका आलेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये एक बेंगल घेतलेली आहे, एक बांगडी त्यांनी घेतलेली आहे आणि या बेंगलचा सर्कम्फरन्स आहे 23.5 सेंटीमीटर, डायमीटर आहे 7.5 सेंटीमीटर. आपण जर रेशो घेतला 23.5 अपॉन 7.5 डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये पॉइंट नंतर सारखा डिजिट आहे. पॉइंट नंतर 1 डिजिट इथे आहे, पॉइंट नंतर 1 डिजिट इथे आहे, म्हणून दोन्ही ठिकाणचा डेसिमल पॉइंट निघून जाईल. नंबर ही 235/75 आणि याचं जर डिव्हिजन केलं तर या डिव्हिजन मध्ये आपल्याला आन्सर मिळते 3.1313 या पद्धतीने. त्यानंतर तिसरं उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे ब्लू कॉर्ड व्हील, बैलगाडीचे चाक. ठीक आहे, या ठिकाणी सर्कम्फरन्स आहे 314 सेंटीमीटर, त्याचा डायमीटर आहे 99 सेंटीमीटर. इथे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला रेशो काढायचा आहे 314/99 आणि हा रेशो येतो आहे 3.1717. या सगळ्यांचा जर विचार केला तर जनरली द रेशियो ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर इज अप्रॉक्सिमेटली अंदाजे व्हॅल्यू येते त्याची 3.14. The ratio of the circumference of any circle to its diameter is constant. हा रेशो कॉन्स्टंट असतो. This constant is represented by the Greek letter pi आणि हा कॉन्स्टंट कशाने दर्शवितात? पाय ने दर्शवितात. तर या ग्रीक लेटर पाय आणि म्हणून therefore pi is equal to c upon d. जर d ला इकडे आणलं तर काय होईल? तर pi into d is equal to c. So that is c is equal to pi into d. D means diameter. Diameter is always twice the radius. And hence याच्यावरून आपण दुसरा फॉर्म्युला तयार करू शकतो. pi into d means twice r. नंबरला समपुरा आणलं तर twice pi r. म्हणजे c चे दोन फॉर्म्युले आपल्या जवळ आहेत. एक आहे c is equal to pi d आणि दुसरा आहे c is equal to twice pi r. आता या दोन्ही फॉर्म्युल्याला अनुसरून इकडे आपल्याला एक टेबल त्यांनी दिलेला आहे. तो टेबल आपण पूर्ण करूया. काय दिलं आहे टेबल मध्ये? सर्कम्फरन्स c अपॉन डायमीटर d that is equal to pi, that is pi is equal to pi d but twice r is d is equal to twice r and c is equal to twice pi r. अशा पद्धतीने दोन फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी सर्कम्फरन्सचे प्राप्त होतात. द डिस्टन्स अराउंड द एज ऑफ द सर्कल इज सर्कम्फरन्स. जो एज आहे सर्कलचा अराउंड भोवतालचा पाथ आहे त्याची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स आहे. द रेशियो ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल टू इट्स डायमीटर इज ए कॉन्स्टंट. सर्कम्फरन्स आणि त्या सर्कलचा डायमीटर यांचा रेशिओ हा नेहमी सारखा असतो, समान असतो, कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. म्हणून तो रेशिओ ग्रीक लेटर पायने नोंदविण्यात येतो. तर त्या संबंधाने इथे आपल्याला एक टेबल पूर्ण करायचं आहे. टेबलचा पहिला कॉलम आहे रेडियस, स्मॉल आर ने दर्शविलेली आहे. त्यानंतर आहे डायमीटर, स्मॉल डी ने दर्शविलेला आहे. आणि त्यानंतर आहे सर्कम्फरन्स आणि हा सर्कम्फरन्स सी ने दर्शविलेला आहे. आता याचे अंतर रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे. काय दिलं आणि काय काढायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागणार आहे. रेडियस दिलेली आहे 40 सेंटीमीटर. मग रेडियस वरून डायमीटर जर काढायची आहे तर आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? d is equal to twice r.
डायमीटरसाठी फॉर्म्युला D इज इक्वल टू ट्वाइस आर. जर रेडियस वरून हे काढायचं असेल तर आणि सर्कम्फरन्स वरून काढायचं असेल तर सो D इज इक्वल टू C अपॉन पाय दॅट इज इक्वल टू C मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू 22/7 येते, त्याचा इन्व्हर्स आहे म्हणून इथे येईल 7/22. हे दोन फॉर्म्युले याच्यासाठी उपयोगात येऊ शकतात. सर्कम्फरन्ससाठी आर वरून C इज इक्वल टू ट्वाइस पाय आर आणि D वरून C इज इक्वल टू पाय डी. यांचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. D काढायचा आहे आर वरून. आर किती आहे 14, म्हणून या ठिकाणी होईल 14 मल्टिप्लाइड बाय 2 किंवा तुम्ही फॉर्म्युला असे लिहू शकता D इज इक्वल टू ट्वाइस आर दॅट इज 2 into 14 that is 28 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स C इज इक्वल टू तुम्हाला आर वरून काढायचं आहे. आर वरून फॉर्म्युला आहे ट्वाइस पाय आर दॅट इज 2 into पायची व्हॅल्यू 22/7 आर आहे 14. 7 1 जा 7 2 जा 22 2 जा 44 2 जा 88 सेंटीमीटर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या पहिल्या व्हॅल्यू इथे कंप्लीट झाल्या. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपल्याला त्यांनी डायमीटर दिलेला आहे. आता डायमीटरवरून जर रेडियस काढायची असेल तर रेडियस इज डायमीटर डिवायडेड बाय आणि सर्कम्फरन्सवरून जर काढायची असेल तर सर्कम्फरन्सवरून काढायचं असेल तर आर इज इक्वल टू C अपॉन ट्वाइस पाय. ओके, तर पहिले आपण D वरून काढूया. या ठिकाणी R इज इक्वल टू D बाय 2 42/2 दॅट इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. आणि इकडे C काढायचं आहे D वरून. सो C इज इक्वल टू पाय D दॅट इज इक्वल टू 22/7 इंटू 42 दॅट इज 7 1 जा 7 6 जा 22 6 जा 132 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे सेकंड लाईन आपली क्लिअर होते. त्यानंतर थर्ड मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला सर्कम्फरन्स किती आहे 44 सेंटीमीटर. ठीक आहे, तिकडून इकडे पहिले आपण D काढूया. सो D इज इक्वल टू सर्कम्फरन्स करून D काढण्याचा फॉर्म्युला काय सांगितला हा म्हणजे हा दॅट इज C इंटू और से C अपॉन पाय दॅट इज C इंटू 7/22 दॅट इज 44 इंटू 7/22 1 जा 22 2 जा 7 2 जा 14 सेंटीमीटर. तर इकडे D आपल्याला मिळाला C वरून न घेता डायरेक्ट D वरून घेऊ शकता तुम्ही. R इज इक्वल टू D बाय 2 दॅट इज 14/2 दॅट इज 7 सेंटीमीटर. अशा पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला सोडवावी लागतात. त्यानंतर एक वर्ड प्रॉब्लेम त्यांनी दिलेला आहे. ते वर्ड प्रॉब्लेम आपण अभ्यासू. The radius of the wheel of a school bus is 0.7 meter. A picnic point for student is at a distance of 4.4 kilometer away from school. How many rotation will a wheel complete the traveling the distance? काय म्हटलं आहे, एका स्कूल बसच्या सहाय्याने आपल्याला पिकनिक पॉईंटवर जायचं आहे. स्कूल बसची रेडियस आहे 0.7 मीटर आणि ते डिस्टन्स आहे पिकनिक पॉईंटचं 4.4 किलोमीटर. प्रश्न आहे की जर बसमध्ये बसून आपण निघालो तर पिकनिक पॉईंटपर्यंत पिकनिक पॉईंटवर जातेवेळी आपल्या बसचे जे चाक आहे त्याने किती फेऱ्या पूर्ण केल्या, किती रोटेशन घेतले, किती वेळा ते चाक फिरलं ते आपल्याला काढायचं आहे. सोल्युशन रेडियस ऑफ द व्हील आर इज 0.7 सेंटीमीटर. मग रेडियस दिलेली आहे तर डायमीटर काय आहे. सोल्युशन radius of the wheel
that is R is 0.7 meter. So diameter of wheel, diameter किती असते, रेडियसच्या दुप्पट असते. D is equal to twice R. So that is equal to 2 into 0.7. So that is equal to 1.4 meter. Clear? त्यानंतर circumference. Circumference is pi into d. So that is equal to pi की value pi into d आणि circumference ला आपण काय म्हणतो c. ठीक आहे, pi ची व्हॅल्यू 22/7, d ची व्हॅल्यू आहे 1.4. भाग तोडला 7 × 7 0.2 ला. क्लियर? तर या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल 1.4. 22/7 इंटू इथे राहील 1.4. ओके, so that is equal to इथे 22 into 0.2 and lastly that is 4.4 meter. त्यानंतर राईट साइडला त्यांनी दिलेला आहे डिस्टन्स 4.4 किलोमीटर मीन्स डिस्टन्स जे दिलेलं आहे, डिस्टन्स किती आहे 4.4 किलोमीटर. आपले सगळे मेजरमेंट आहे मीटरमध्ये, म्हणून किलोमीटरचे मीटर करायचे आणि किलोमीटरचे जर मीटर करायचे असेल तर त्याला 1000 ने मल्टिपल करावं लागते आणि 1000 ने जर याला मल्टिपल केलं तर 44 वर 30 येईल. डेसिमल पॉइंट एक डिजिटच्या आधी, शेवटचा डिजिट हा त्याच्या आधी डेसिमल पॉइंट म्हणजे किती येणार इथे 4400 मीटर. क्लियर? तर ही आपली पहिली व्हॅल्यू आहे 4400 मीटर. त्यानंतर फॉर्म्युला दिला आहे टोटल नंबर ऑफ रोटेशन इज डिस्टन्स अपॉन सर्कमफरन्स. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ रोटेशन इज डिस्टन्स अपॉन सर्कमफरन्स. मग डिस्टन्स किती आहे आपल्याजवळ 4400. सर्कमफरन्स किती काढलेला आहे आपण 4.4. क्लियर? आता पॉइंट नंतर डिनॉमिनेटर मध्ये एक डिजिट आहे म्हणून एक 0 वर वाढा, पॉइंट काढून टाका. 4400 एक 0 वाढवला, पॉइंट काढला. क्लियर? मग किती होईल 44 वर 44 44 वर 44 गीता आन्सर इन 1000 रोटेशन. ओके, इथे will complete 1000 rotation. Will complete 1000 rotation to cover the distance of 4.4 किलोमीटर. आणि इथे आपला 28व्या दिवसाचा ब्रिज कोर्स पूर्ण होतो. त्यानंतर 29व्या दिवसाचा ब्रिज कोर्स आपण अभ्यासू, कारण टेस्ट आपण अभ्यासलेली आहे आणि हा पार्ट 2 आपल्या इथे कंप्लीट होऊन जाईल. आता 29th डे. 29th डे म्हणजे काय अभ्यासायचं आहे आपल्याला आर्क ऑफ द सर्कल. इथे आपल्याला अभ्यासायचं आहे आर्क ऑफ द सर्कल. ठीक आहे, काय म्हटलं आहे 2 फिगर यांनी दिलेले आहे या ठिकाणी. एक फिगर आहे आणि याच फिगरचे 2 भाग केलेले आहेत. एक भाग हा केलेला आहे आणि याचा दुसरा भाग हा केलेला आहे. त्यांनी त्या पद्धतीने थोडक्यात शो केला. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता इथे जर समजा आपण विचार करतो आहे हा एक भाग हा दुसरा. ओके, आता जर याचा अर्धा भाग करतो म्हटलं तर हा असा आला असता.
अर्ध्यापेक्षा जास्त आहे, तर याचा जो हा खालचा भाग आहे हा भाग अर्ध्यापेक्षा कमी आहे. आणि इथून जर आपण घेतो आहे तर हे दोन्ही भाग अर्धे अर्धे होईल. याच्यावरच आधारित संपूर्ण आर्क आहे. जो आर्क हा हाफ पेक्षा कमी असतो त्याला म्हणतात मायनर आर्क. जो आर्क हा हाफ पेक्षा जास्त असतो त्याला म्हणतात मेजर आर्क. जो आर्क किंवा ज्या सर्कलचे दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट असतात त्याला म्हणतात सेमी सर्क्युलर आर्क. अशा तीन गोष्टी इथे आपल्याला अभ्यासायची आहे. पहिला होता मेजर आर्क. इथे हा मेजर का आहे, कारण हा अर्ध्यापेक्षा जास्त आहे. आणि हा आहे मायनर आर्क. हा मायनर का आहे, तर हा अर्ध्यापेक्षा कमी आहे. प्लास्टिक बेंगल, एक प्लास्टिकची त्यांनी बांगडी घेतली. इज शोन अराउंड साइड. सपोज इट ब्रेक द पॉइंट पी अँड क्यू. या पॉइंट पासून त्या बांगडीला ब्रेक केलं. हा पी पॉइंट आणि हा क्यू पॉइंट. इकडे घेतला त्यांनी एक वाय पॉइंट आणि इकडे घेतला त्यांनी एक एक्स पॉइंट. काय होईल, देन ईच ऑफ दिस पीसेस कॉल्ड एज आर्क ऑफ द सर्कल. या दोन्ही पीसेसला म्हणतात आर्क ऑफ ए सर्कल. पुढे या फिगरमध्ये दोन तुकडे दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे दोन आर्क तयार होईल. एक आर्क होईल पी एक्स क्यू आणि दुसरा आर्क होईल पी वाय क्यू. क्लिअर. पुढे चालूया. मायनर आर्क. द आर्क ए एक्स बी हा छोटा. जर समजा याला आपण ए या नावाने संबोधलं, एक दुसरी फिगर त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. ओके. या दोन फिगर मध्ये असे दोन भाग घेतले त्यांनी. दोन भाग. ओके. आता या ठिकाणी द आर्क ए एक्स बी इज स्मॉलर अँड इज कॉल्ड ए मायनर आर्क. या ठिकाणी समजा आता हा सेमी सर्कल असेल आणि हा एक आर्क असेल. हा आर्क आपण घेऊ. त्याला नाव दिलं मी ए, याला नाव दिलं एक्स आणि याला नाव दिलं बी. हा जो आर्क आहे ए एक्स बी, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत हा सेमी सर्कल पेक्षा छोटा आहे, म्हणून याला म्हणतात मायनर आर्क. दुसरा आर्क समजा इथे मी वाय घेतला, तर हा वाय ए वाय बी इथून सुरू झाला. ए वाय बी हा सेमी सर्कल पेक्षा मोठा आहे आणि हा सेमी सर्कल पेक्षा मोठा आहे, म्हणून याला म्हणतात मेजर आर्क. इन बेंगल इज ब्रोकन एक्झॅक्टली इन बिटवीन गिव्ह लाइज टू टू इक्वल पार्ट. दे आर कॉल्ड सेमी सर्क्युलर. बेंगलला जर मध्यभागातून जर कट केलं तर मिळणारा जो प्रत्येक पार्ट आहे तो सारखा असतो आणि याला म्हणतात सेमी सर्क्युलर आर्क. हा वरचा कोणता होता, मेजर आर्क. खालचा कोणता होता, मायनर आर्क. तर असे तीन प्रकारचे आर्क या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. आता सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे मायनर आर्क आणि सेंटर. आता लक्ष द्या काळजीपूर्वक. या ठिकाणी हा सर्कल आहे, हा आहे सेंटर. आपण हा मायनर आर्क विचारात घेतला. समजा या आर्कला आपण नाव दिल्या ए बी आणि मधात एक पॉइंट मी घेतो आहे ए. आता हा जो आर्क ए एक्स बी आहे, ए पासून तर बी पर्यंत, या आर्कचे एंड पॉइंट कोणते आहे, ए आणि बी. या दोन्ही पॉइंटवर उभं राहून जर तुम्ही सेंटरकडे पाहिलं तर तुम्हाला एक अशी फिगर दिसते. आणि या आर्कच्या एंड पॉइंटने सेंटरशी फॉर्म केलेला हा अँगल सबटेंडेड बाय द एंड पॉइंट ऑफ द आर्क अँड दॅट अँगल इज कॉल्ड एज सेंट्रल अँगल. कारण हा कुठे आहे, सेंटरवर आहे, सेंटरशी केलेला अँगल आहे, म्हणून याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल. समजा हा रे इकडे वाढवला, हा रे इकडे वाढवला, तर हा झाला आपला सेंट्रल अँगल. या सेंट्रल अँगलचं मेजर, हा जो अँगल आहे याचा मेजर, याने जो भाग, जो आर्क
इंटरसेप्ट केलेला आहे, म्हणजे या अँगलच्या दरम्यान सर्कलचा जो पार्ट आहे याला म्हणतात इंटरसेप्टेड आर्क. आणि हा इंटरसेप्टेड आर्क याचं मेजर आणि या अँगलचं मेजर हे सारखंच असतात. आणि म्हणून इथे लिहिलेलं आहे मेजर ऑफ आर्क AZB इज ऑलवेज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB. ही डेफिनेशन आहे सेंट्रल अँगलची. त्यानंतर त्यांनी आणखी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यापैकी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतोय. आता कुठलाही आपण पॉईंट घेतला, या पॉईंट जवळ आपण अशा 4 अँगलला ड्रॉ केला. हा प्रत्येक 90 90 90चा अँगल आहे. मग 90 प्लस 90 प्लस 90 प्लस 90 म्हणजे या पॉईंट जवळ टोटल किती डिग्रीचे अँगल तयार झाले? 90 प्लस 90 प्लस 90 प्लस 90. म्हणजे कुठलाही पॉईंट घेतला तर त्याच्या सभोवताल किती डिग्रीचे अँगल तयार होतात? 360 डिग्रीचे. क्लिअर? आणि या 360 डिग्रीला हा जो सेंट्रल अँगल आहे, या सेंटर जवळ तयार होणारा प्रत्येक सेंट्रल अँगलचं मेजर हे आउट ऑफ 360 राहते. 360 पैकी समथिंग राहते. मग जर समजा सेंट्रल अँगलचं मेजर आणि आर्कचं मेजर सारखं असेल, सेंट्रल अँगल जवळ 360 डिग्रीचे अँगल तयार होत असेल, तर या संपूर्ण सर्क्युलर आर्कचं मेजर सुद्धा 360च असते. हे याच्यावरून सिद्ध होते. मग पूर्ण सर्क्युलर आर्कचं मेजर 360 आहे. मग याचे जर समान 2 भाग केले, ज्याला आपण म्हणतो सेमी सर्क्युलर आर्क, तर मग सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती राहील? 360चे हाफ किती होईल? 180. याच्यावरून एक डेफिनेशन तयार होते. ज्या आर्कचं मेजर 180 पेक्षा जास्त असेल त्याला आपण म्हणू मेजर आर्क. याचं मेजर किती असते? प्लस 180 पेक्षा जास्त. आणि जो लहान असते 180 पेक्षा त्याला म्हणतो आपण मायनर आर्क, दॅट इज -180. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सेमी सर्क्युलर 180, मेजर आर्क प्लस 180, मायनर आर्क -180 आणि टोटल सर्क्युलर आर्क इज 360 डिग्री. क्लिअर? या ठिकाणी एक उदाहरण त्यांनी घेतलं. इथे या अँगलचं मेजर 80 घेतलं. मग या सेंट्रल अँगलचं मेजर 80 झालं, तर हा त्याचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्टेड आर्क. म्हणून या आर्कचं सुद्धा मेजर किती होईल? 80 डिग्री होईल. ते त्यांनी खाली नोंदवलेलं आहे. इट इज इक्वल एज मेजर ऑफ आर्क AZB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB इज 80 डिग्री. त्यानंतर द मेजर ऑफ मेजर आर्क त्यांनी फॉर्म्युले या ठिकाणी वापरले आणि त्या फॉर्म्युल्याचा वापर करून या ठिकाणी अँगलचे मेजर डिसाइड केलेले आहे. ओके, हा सर्कल, हा सेंटर, सेंटर जवळ हा सेंट्रल अँगल AOB JA. हा अँगल जो आहे याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल. हा सेंट्रल अँगल आहे. त्याचप्रमाणे हा सुद्धा सेंट्रल अँगल आहे. या सेंट्रल अँगलने हा मायनर आर्क इंटरसेप्ट केला. हा जो आर्क आहे हा मायनर आहे. तर या सेंट्रल अँगलने हा मेजर आर्क इंटरसेप्ट केला, म्हणून मेजर आहे. आता या सेंट्रल अँगलचं मेजर त्यांनी किती घेतलं आहे? 280 डिग्री. मग याचं 280 आहे, तर याचं किती राहील? टोटल मेजर 360. 360 मधून 280 मायनस करा, दॅट इज इक्वल टू 0 80. म्हणजे या अँगलचं मेजर किती झालं? 80 डिग्री झालं. म्हणून यांनी दिलेलं आहे मेजर ऑफ मेजर आर्क इज 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. या ठिकाणी मायनर आर्कचा हा करस्पॉन्डिंग मेजर, तर मेजरचा हा करस्पॉन्डिंग मायनर, हे एकमेकाचे करस्पॉन्डिंग आर्क आहे. एवढं लक्षात ठेवायचं. मेजरचं मेजर काढायचं आहे, तर 360 मधून मायनरला कमी करा.
आणि मायनरचं मेजर काढायचं आहे तर 360 मधून मेजरला कमी करा. शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दोन फॉर्म्युले लिहून देतो, लक्ष द्या. एम फॉर मेजर आर, हा एम म्हणजे मेजर, मेजर ऑफ मेजर आर. अर्थ काय? मेजर ऑफ मेजर आर इज 360 माइनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग माइनर आर, करस्पॉन्डिंग माइनर आर. लक्षात ठेवायचं. दुसरं, जर मेजर ऑफ माइनर आर काढायचं, माइनर आर इज ऑल्सो अगेन 360 माइनस मेजर ऑफ, यालाही करस्पॉन्डिंग शब्द लागेल, करस्पॉन्डिंग मेजर आर. लक्षात ठेवायचं. इथं मेजर असेल तर इथं मायनर राहील आणि इथे मायनर असेल तर इथं मेजर राहील. दोघांना 360 मधून मायनस करायचं आहे. मेजर ऑफ द सर्कलची माहिती त्यांनी दिलेली आहे. When the radius of the circle turn anti-clockwise as shown in the figure alongside through a complete angle is turned through an angle that measure 360 degree. समजा आपण एका ठिकाणी एखादा खेळा फिक्स केला, त्याला एक धागा बांधला आणि धाग्याच्या दुसऱ्या टोकाला एक पेन्सिल घेतली आणि ही पेन्सिल जर आपण अशी फिरवली या पॉईंटच्या भोवता तर असा आपल्याला राऊंड तयार होते. आणि जेव्हा हा राऊंड तयार होते त्या राऊंडचं जर मेजर काढायचं आहे तर या सेंट्रल अँगलचं मेजर करावं लागेल. या पॉईंटजवळ ही पेन्सिल जेव्हा अशी फिरली तर ही पेन्सिल हे चारही अँगल क्रॉस करून आली आणि या चारही अँगलचं मेजर 360 होते. म्हणून या आर्कचं सुद्धा मेजर 360 होते. हे त्यांनी इथे शो केलेलं आहे. द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय द सर्कल इज 360. द मेजर ऑफ द कंप्लीट सर्कल इज 360. ओके. नाउ मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क. आता पूर्ण सर्कलचं 360 असेल तर सेमी सर्कलचं किती राहणार आहे? साहजिकच आहे 180. द डायमीटर गिव्स राइज टू 2 semicircular arcs of a circle. The measure of the complete circle is 360 degree. Therefore, the measure of each semicircular arc is 180 degree. यावरून आपल्याला 3 स्टेटमेंट त्यांनी इथे दिलेले आहेत. The measure of a minor arc is equal to its corresponding central angle. The measure of a major arc is 360 minus measure of corresponding minor arc. The measure of a semicircular arc is 180 degree. त्यानंतर काही प्रॅक्टिससाठी त्यांनी उदाहरणे दिलेली आहेत ते आपण बघूया. एक फिगर जी काढलेली आहे आणि एक दिला आहे डायमीटर PQ, सेंटर आहे O आणि दुसरी एक दिलेली आहे कॉर्ड SR आणि इथे 2 पॉईंट घेतलेले आर्कवर. एक आहे हा Z पॉईंट आणि इथे आहे X पॉईंट. ओके. काय म्हटलं आहे? इन ए सर्कल विथ सेंटर O, सेगमेंट PQ इज द डायमीटर अँड सेगमेंट SR इज द कॉर्ड. नेम द मायनर आर्क्स. याच्यावर तयार होणारे मायनर आर्क्स कोणते आहेत ते आपल्याला घ्यायचे आहे. ते आपल्याला लिहायचे आहे मायनर आर्क्स. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे मेजर आर्क्स आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे सेमी सर्क्युलर आर्क्स. 3 प्रकारचे आर्क आपल्याला घ्यायचे आहेत. आता डेफिनेशन काय म्हटलं होतं की मायनर म्हणजे सेमी सर्कल पेक्षा लहान. ठीक आहे. तर पहिला आर्क आपण इथून बघा, हा सेमी सर्कल इथपर्यंत येते, त्याच्यापेक्षा लहान आहे. दुसरा हा येते, तिसरा हा येते, चौथा हा येते. ओके. मग P पासूनच सुरुवात करूया ना आपण. Q कडे जायचं. कोणता होईल? R P S A. R S X Q, S X Q. तीसरा R
क्यू आर, चौथा आर झेड पी. त्यानंतर मेजर. मेजर म्हणजे सेमीपेक्षा मोठा. पी पासून इथे सुरुवात करूया. आर पहिले सेमीवर जाऊन त्याच्यापेक्षा पुढे जाऊ. पी पासून क्यू पर्यंत सेमी आला, त्याच्या पुढचा छोटा आर म्हणजे पी क्यू आर. आर पी क्यू आर इकडनं घेतला. आता इकडनं घेतला तर काय होईल? आर पी क्यू एक्स किंवा यस आपल्याला घेता येईल. यस वरला काही फरक नाही पडत. ठीक आहे. पी पासून घेतले. क्यू पासून जर तुम्ही घेतो म्हटलं तर काय होईल? आर. क्यू वरून पी वर आले, त्याच्यावरून झेड वर गेले, क्यू पी झेड. क्यू पी झेड आर. आपण या दिशेने आलो. आता तुम्ही या दिशेने जा. क्यू पी एस. आर क्यू पी एस सफिशियंट आहे. आता राहिला सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे हा एक आर घेते, पी एस क्यू, आणि दुसरं इकडनं गेलं तर पी झेड आर. सॉरी पी झेड. ठीक आहे. पी वरून येऊन क्यू वर संपले पाहिजे अशा पद्धतीचे हे आपण आरपीएफ ठिकाणी लिहिलेले आहे. त्यानंतर एक टेबल आपल्याला इथे पूर्ण करायचं आहे. सिरियल नंबर, मेजर ऑफ सेंट्रल एंगल, त्यानंतर आहे मेजर ऑफ मायनर आर, आणि त्यानंतर आहे मेजर ऑफ मेजर आर. पहिलं उदाहरण. इथं मायनर आरचं मेजर दिला आहे 360, दिला आहे 130 डिग्री. आपण याच्या आधी वर आपल्याला फॉर्म्युले दिलेले आहे बघा, मायनर, मेजर आणि सेमीचे कसे काढतात ते. आता आपल्याला मायनर वरून सेंट्रल काढायचं असेल तर हे सारखे असतात. ओके. मग इथे होईल मेजर ऑफ सेंट्रल एंगल हा 130 आहे, तर हा सुद्धा 130 होईल. आणि मेजर काढायचं असेल तर याला 360 मधून मायनस करावं लागेल. 360 मायनस 130 and that is equal to 230. क्लियर. दुसरं आपल्याला दिलेलं आहे मेजर आहे 320 डिग्री. मग 320 आहे तर पहिले आपल्याला काढावं लागेल मायनस. ठीक आहे. तर या ठिकाणी 360 मधून 320 ला मायनस करा, आणि याला जर मायनस केलं तर आपल्याला मिळते 40 डिग्री. आणि हा जर 40 चा असेल सेंट्रल अँगल. आता हा सेंट्रल अँगल मायनरचा जर आपण घेतला तर 14 आणि मेजरचा घेतला तर 320. म्हणून इथे त्यांनी मेजरचा शो केला आहे म्हणून 320 डिग्री, कारण मेजर ऑफ मेजर आर दिलेला आहे 320 डिग्री. त्यानंतर नंबर 3 आता दिलेलं आहे आपल्याला सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचं मेजर आहे 50. जेवढं याचं येईल तेवढंच याचं असते म्हणजे 50 डिग्री. आणि याचं जर काढायचं असेल तर आपल्याला 360 म्हणून 50 ला मायनस करावं लागेल, आणि हा आहे 310 डिग्री. अशा पद्धतीने हा टेबल इथे पूर्ण होतो. त्यानंतर एक उदाहरण पुन्हा त्यांनी दिलेलं आहे, ते आपण सॉल्व्ह करूया.
केला आणि हा सेंट्रल अँगल शो केला आहे ए ओ बी हा आहे झेड आणि याचा मेजर आहे 60 डिग्री. काय विचारले यांनी आपल्याला विचारलेलं आहे इन द सर्कल विथ सेंटर ओ इफ द मेजर ऑफ सेंट्रल अँगल अँगल ओ बी इज 60 डिग्री देन फाइंड द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क and that of measure of the major arc corresponding to this minor arc. म्हणजे आपल्याला मेजर आर्क आणि मायनर आर्क तर या ठिकाणी हा पॉइंट लिहायचा आहे. इथे हा जो आर्क आहे हा आहे मायनर आर्क बरोबर आणि हा जो दुसरा आर्क आहे इथून इकडे हा आहे मेजर आर्क. या दोघांचा आपल्याला व्हॅल्यू स्टडी करायची आहे. तर या ठिकाणी नंबर 1 पहिले आपण घेऊ मायनर आर्क साठी measure of arc AZB is measure of angle AOB. Therefore, measure of arc AZB is equal to 60 degree. This means the measure of minor arc is 60 डिग्री. याला आन्सर इथे पूर्ण होते. त्यानंतर दुसरं अल्सो आता मेजर आर्क आपल्याला काढायचं आहे. मेजर ऑफ आर्क ASB इज इक्वल टू 360 मायनस करस्पॉन्डिंग मायनर कोणता आहे मेजर ऑफ आर्क AZB. So that is equal to 360 degree minus 60 degree, that is equal to 300 degree. Hence 3 times the measure of corresponding measure arc is 300 डिग्री. आणि इथे तुमचा हा 29व्या दिवसाचा कोर्स पूर्ण होते. तुम्हाला मी टेस्ट पेपर पाठवलेला होता. तो टेस्ट पेपर तुम्ही सोडवला असेलच किंवा थोडक्यात मी तुम्हाला तो टेस्ट पेपर समजावून देतो आहे. लक्ष द्या इकडे. समजला नसेल तर समजून घ्यायचा आणि टेस्ट पेपर सोडवून ताबडतोब आणून द्यायचा. 30 days. पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स. काय म्हटलं आहे द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क केला तर आपण बघितलं की त्या पहिल्याचा अंतर काय ते 180 डिग्री. दुसरा अमाऊंट हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. अमाऊंट इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. थर्ड प्राइस ऑफ द पॉलिनॉमियल किती टर्म आहे 2 टर्म आहे म्हणून याला काय म्हणतात बायनॉमियल. त्यानंतर इथे बेस सेम आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून इथे इंडायसेसची सम n प्लस n. पाचव्यामध्ये इफ यू रीड 10 पेज एव्हरी डे यू विल फिनिश रीडिंग अ बुक इन 15 days. इफ यू रीड 15 पेज ऑन द सेम बुक एव्हरी डे you will finish the book in 10 days. This is an example of बघा दररोज वाचणारे पेज आणि त्या पुस्तकाला असणारे पेज. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रोपोर्शन शोधायचं आहे. रीड पेजेस ऑन द सेम बुक एव्हरी डे. आता एका दिवशी जास्त पेज वाचले तर पुस्तक वाचायला कमी दिवस लागेल आणि एका दिवशी कमी पेज वाचले तर पुस्तक वाचायला जास्त दिवस लागेल. म्हणजे एक क्वांटिटी कमी होते तर दुसरी क्वांटिटी वाढते आणि दुसरी कमी होते तर पहिली वाढते आणि म्हणून हे आहे इनव्हर्स व्हेरिएशन. दिस इज द इनव्हर्स प्रोपोर्शन. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल मध्ये त्यांनी दिलेलं आहे इफ 5 वर्कर कॅन मीट अ field in 12 days. So how many days will it take 6 workers to complete the same work? कोणतं प्रोपोर्शन राहील. एक शेत निंदण्यासाठी 5 मजूर लागतात. 5 वर्कर कॅन मीट अ फील्ड 12 days 12 दिवसांमध्ये.
हाउ मेनी डेज विल टेक 6 वर्कर टू कंप्लीट द सेम वर्क. किती त्यांना मजूर 6 वर्कर जर आपण एका दिवशी लावले तर किती दिवसात पूर्ण होईल. तर हे उदाहरण आहे इन्व्हर्स प्रोपोर्शनचं. त्याचा आन्सर आपण खाली जी ब्लँक आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे. सो आन्सर 1. समजा आपण x लागते असं आपण गृहीत धरूया. लेट x days will be required for winning. ठीक है. So this is an example of inverse variation or inverse proportion. Therefore inverse म्हणजे I म्हणजे इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि म्हणून मल्टिप्लिकेशन स्टार्ट करायचं. x into 6 is equal to 5 into 12. That is x is equal to 5 12 or 5 into 12. 6 ला शिफ्ट करा, मल्टीप्लाय कितने में देता डिवीजन में 6 1 जा 6 2 जा. सो x is equal to 10. किती दिवस लागेल मग 10 days is required. Hence 10 days is required. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल त्यांनी घेतलेला आहे. व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑन रुपीज 1700 ॲट द रेट 10 PCPA फॉर 2 years. ठीक आहे. सेकंडचा आन्सर आपण या ठिकाणी घेऊया. आन्सर 2. काय काय दिलेलं आहे आपल्याला. हिअर P इज सिंपल इंटरेस्ट ऑन रुपीज म्हणजे प्रिन्सिपल आहे 1700, रेट आहे 10% आणि नंबर ऑफ इयर आहे 2 year. सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट इज P into R into N divided by 100. So that is equal to 1700 multiplied by 10 multiplied by 2 divided by 100. That is equal to 17 1 the 17 2 the 34. त्याच्यावर 1 2 3 0 आले. Divided by 100. 2 0 2 0 cancel. So answer is rupees 340. So hence the required simple interest is 340 rupees. ओके. सर फक्त 2 मिनिट घेतो म्हणजे कंप्लीट होऊन जातं या सेकंड युनिट. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. ला सिम्प्लिफाय करायचं आहे. -10 upon 11 divided by -11 upon 10 that is equal to. काय करायचं आपल्याला डिव्हिजनचं कन्वर्शन मल्टिप्लिकेशन मध्ये -10 upon 11 डिवाइडचं दिलं मल्टिपल आणि हा जो त्याच्यानंतरचा नंबर आहे ते उलटा पालक. दॅट इज 10 upon -11. So that is equal to answer is minus cancel with 10 10 the 100 11 11 the 121. ओके. त्यानंतर चौथ्यामध्ये ॲडिशन करायची आपल्याला. दॅट इज इक्वल टू 13x cube minus 12y square plus 6x square minus 8y square. Okay, that is equal to 13x cube minus 12y square plus 6x square minus 8y square. लाईक टर्म कोणत्या ह्या दोन फक्त या दोघांची ॲडिशन करा. काय होईल -12 आणि -8 याची ॲडिशन होईल -20. बाकी ॲडिशन. सो 13x cube minus 20y square plus 6x square. Okay, now fifth example is -12 index 7 divided by -12 index 7.
बेस सारखा आहे, डिव्हिजन आहे, म्हणून इंडेक्सची सबट्रॅक्शन होईल. सो -12 इंडेक्स 7 - 7 दॅट इज -12 इंडेक्स 0 आणि ज्याचा इंडेक्स 0 असते त्याची व्हॅल्यू असते 1. आणि इथे आपला 30व्या दिवसाचा प्रीस कोर्स कंप्लीट होतो आहे. टेस्ट पण कंप्लीट झाली सेकंड. बाकी पुढील पिरियडला बघू. थँक्यू.